नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत करतोय माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आज जे मी करणार आहे ना ते लाईफ मध्ये मी कधी केलं नव्हतं। माझे आजोबा, त्यांचे पप्पा सगळे म्हणजे माझी पूर्ण पिढी हे काम करत आलंय, पण मी लाईफ मध्ये पहिल्यांदा हे आज काम करतोय। तुम्हाला दाखवतो मी आज काय करतोय। तर म्हणजे माती काम म्हणजे आम्ही आता म्हणजे आमची जात कुंभार आहे, तर माझी पूर्ण पिढी हे माती काम करत आलंय। तर मी कधी हे केलं नाहीये, पण फर्स्ट टाइम मी हा एक्सपिरियन्स घेतोय सगळं बनवायचं। तुम्हाला दाखवतो की मी हे कसे बनवतो, आणि तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर पहिला मी आता फ्रंटचा भाग घेतोय, म्हणजे मी आता पहिला हावाला भाग घेतोय। तुम्ही बघू शकता इकडे हा बघ। तर आता हा कसा बनवतोय तुम्ही आता बघा। पहिले मी घेतली शाडू माती, ही पूर्णपणे इको फ्रेंडली आहे। म्हणजे तुम्ही आपण पाण्यामध्ये जर टाकलं, म्हणजे आपण ह्याचं जर विसर्जन केलं तरी माती प्रॉपर वितळते। ही जी माती असते ही खूप जड असते ऍक्च्युली। एवढा जर गणपती असला तर मातीमध्ये 3-4 किलोचा असतो, आणि तोच प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये 1 किलोचा तरी होईल। 1 किलोचा तर हा फरक पडतो। म्हणून मग सगळी लोक प्लास्टर ऑफ पॅरिस जास्त करून प्रेफर करतात मुंबईमध्ये। गावाला कोणही प्लास्टर ऑफ पॅरिस नाही वापरत। तर स्टार्टिंगला आपण असं गोल बनवायचं, आणि नंतर ह्याला गोल बनवल्यानंतर म्हणजे ह्याला ॲक्च्युली सुरळी म्हणतात। नंतर ह्याला घेऊन 1 मिनिट ह्याला पहिले ना साफ करायचं, कारण की आतमध्ये थोडीशी घाण असते, फ्रंटला लागायला नको म्हणून। नंतर ही पावडर, याला पावडर कसली म्हणतात, संजीरा पावडर। कारण की आपण हे इथे लावल्यानंतर ही जी माती ना ह्याला चिपकायला नको म्हणून ही पहिले पावडर लावतात, म्हणून मग तो नागोबा लगेच बाहेर पडतो। आणि नंतर ह्याला इथून या आकारात इकडे टाकायचं, आणि या आकारामध्ये आपण त्याला प्रेस करत जायचं पूर्ण हळूहळू। पहिला साचा झालाय, जो तोंडाचा भाग होता ना नागाचा तिकडचा, आणि याला थोडं दाबून करायचं, कारण की जो तिकडचा जो आकार होता तो त्याच्यामध्ये प्रॉपर यायला पाहिजे म्हणून। तर हा बघा पहिला आकार झालाय। तर आपण याला पहिले साईडला ठेवून आता त्याच्या पाठचा आकार घ्यायला चालू करू। हा त्याच्या पाठचा आकार आहे। सेम सीन करायचं आहे की याला पहिले क्लिनिंग करून घ्यायचं आहे। क्लिनिंग करून घेतल्यानंतर ती पावडर टाकायची आहे। सेम आपण जिथं माती घेतली होती तशी माती ह्याला गोल करून असं वाटतं की जेवणाची रेसिपी असते ना की हे करा ते करा ते करा, तसं वाटायला लागलं आता। ह्याचा पुन्हा मी गोल केलाय, आणि आता ह्याच्या पाठच्या आकारामध्ये टाकतोय। हावाला जो आकार आहे ना हा थोडा करायला कठीण जातं, कारण की हा आकार थोडा मोठा आहे। तो आकार छोटा होता मला लगेच बसू शकलं असतं, पण इकडे थोडंसं गडबडून जाते, कारण की आकार मोठा असल्या कारणाने माती एकदम प्रॉपर लागली पाहिजे त्याला। हा का आकार बनवून झाल्यानंतर आहे ना ह्याला थोडंसं रेषा पाडायचा। हा भाग आपण ह्याला जेव्हा जॉईन करणार ना तेव्हा ही माती आणि ही माती प्रॉपर चिपकली गेली पाहिजे। त्यामुळे मी हे रेषा केल्या, कारण की गॅप पडतो थोडा आणि बाकीची थोडीशी माती वरती येते म्हणून। तर मग आता हे दोन्ही पण आता आकार माझे बनले गेलेत। तर आता हे घ्यायचं आणि असं जॉईन करायचं। जॉईन केल्यानंतर त्याला असं जोरात दाबायचं, कारण की दोन्ही पण साईड प्रॉपर चिपकले गेले पाहिजेत म्हणून। ओके, आता चिपकल्यानंतर हा जो इकडे भाग राहतो ओपन भाग, तर त्याला घेऊन ही पुन्हा अशी माती घ्यायची। ही अशी माती घेतल्यानंतर या भागेत टाकून त्याला प्रॉपर असा आकार द्यायचा, म्हणजे जो नागोबा आहे तो प्रॉपरली स्टेबल असा बसला पाहिजे म्हणून। नाही तर जर गॅप असेल तर मग प्रॉपर होणार नाही त्याच्यामध्ये, आणि ते हे दोघं पण प्रॉपर जॉईन नाही होणार। आता हे दोन्ही पण मला जॉईन झालेत, आणि मला माहिती आहे की जेव्हा मी माती लावतो तिकडे मला म्युझिक टाकावं लागले, कारण की तुम्ही एवढा वेळ तर बघू शकत नाही, म्हणून मी त्याला फास्ट फॉरवर्ड करून हे तुम्हाला दाखवलं आहे। आता हा आपला नागोबा तयार आहे, दोघांचे पण आता आकार आलेले आहे। आता ह्याला असं हलगत काढायचं, जेणेकरून तो आकार प्रॉपरचे आला पाहिजे। हा बघा,
पहिला आकार प्रॉपर आलाय, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, हा आला आपला पहिला आकार. आणि दुसरा आकार काढण्यासाठी थोडंसं मुश्किल जाते, कारण की त्याला प्रॉपर जर नाही काढलं तर या दोन्ही आकारांचा जो हा जो गॅप असतो, ह्या गॅपमधून असं म्हणजे ते वेगळं होण्याची शक्यता जास्त होते. म्हणून मग ह्याला प्रॉपर खालून थोडं हलगत हलवायचं. आणि हे बघा, असे दोन्ही आकार थोडेसे वेगळे होतील, प्रॉपर काढायचं असं. आणि हा आपला नागोबा रेडी होतो. आता तुम्ही बोलशाल की हा असा कसा आलाय, तर त्याला शेप द्यावा लागतो नंतर, की हे प्रॉपर इकडची एक्स्ट्रा माती काढून फिनिशिंग करावी लागते याला थोडी. ह्याची ही एक्स्ट्रा माती काढली. प्रत्येक गोष्टीला आकार देणं गरजेचं आहे. साच्यावरून कोणतीच गोष्ट होत नसते, कारण की तुम्ही गणपती पण घ्या, गोकुळ घ्या, कृष्णा घ्या, गोकुळ आणि कृष्ण एकच झालं, नागोबा घ्या किंवा काही पण घ्या, त्याचा आकार कधी नीट नसतो. साचा मारून प्रत्येक गोष्ट कधी येत नसते, त्याला नंतर आकार द्यावाच लागतो. नंतर हा असा आकार त्याला कधी दिल्यानंतर नागोबा असा रेडी होतो. असा ह्याला म्हणतात चिरणी किंवा कोरणी. तर हे बघा, तुम्हाला दाखवतो. ही जी कोरणी ना, याचा शेप बघा, एकदम पातळ, एकदम पातळ. आणि ही काठी कुठली असते, म्हणजे साग आहे, बांबू किंवा साग, आता मला माहित नाही काय कसलं आहे. तर ह्याच्याने असं प्रॉपर याला आकार द्यायचा. आता ही शेपूट आहे, ही पूर्ण शेपूट आहे. आता आपण शेपटीला बनवूया. ऍक्च्युली कसं होतं माहितीये, बसून बसून ना कुंडी बटूक लय दुखतं बाई. आता ज्यांना सवय त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण आपल्याला तर सवय नाही ना. तर मग ते थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी थोडंसं उभं राहायला, खाली बस उभं राहायला बरं वाटतं, थोडंसं रिलॅक्स फील होतं. अशा प्रकारे आपला नागोबा हा झाला असं समजतो मी. आता 100% तर मी करू शकत नाहीये, कारण की पहिल्यांदा घेतल्या हातात. 100% करणारे माझे काका काकी, माझे जे आजोबा होते ते, माझे आजोबा खूप चांगले आर्टिस्ट होते, ते आता या जगात नाहीये. खूप गणपती छान छान करायचे. माझी आजी पण आता नाही आहे जगात. तर ठीक आहे. आता काय, हा बघा, हा नागोबा आता मी बनवलाय. तर हा नागोबा कलर केल्यानंतर हा कसा बनतो हे पण तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. हा आम्हीच बनवलाय, म्हणजे माझ्या काकीने बनवलाय. तर हा नागोबा असा बनतो पूर्ण कलर केल्यानंतर. हा पाठी नाम आहे, हा नाम, ती पूर्ण पेंटिंग. आणि तुम्हाला मी बोललो ना, तोंड, डोळे, हे असं त्याला पेंटिंग केली जाते. आणि हा त्याचा मधला पोर्शन, हा बघा, असा नागोबा पूर्ण बनवला जातो. म्हणजे आता छोटी साईज आहे, साईज प्रमाणे पण असं सगळं, तरी छोटी साईज आहे. तर बघू शकता, हा आहे डिफरन्स दोघांमध्ये, म्हणजे कलर केलेला आणि न कलर केलेला. आता ह्याला अजून सुकायचं आहे. सुकल्यानंतर पुन्हा अजून डिटेलिंग करायला लागतं, कारण की ओल्यामध्ये आपण याला प्रॉपर डिटेलिंग नाही करू शकत, सुकल्यामध्ये आपण याला पूर्ण डिटेलिंग करू शकतो. तर हे बघा, हे असे नागोबा बनतात. तर सॉरी, थोडीशी गडबड झाली. मला आता आई बोलली की हा एकच नागोबा आहे, हा एकच जो माझ्या आजोबांनी बनवला होता. ह्याची माझ्या आजोबांनी नागोबा बनवला आहे. तर ती त्यांची एक आठवण म्हणून आम्ही घरात ठेवली आमच्या. तर काय सुंदर कलाकारी केली बघा ना माझ्या आजोबांनी. डिटेलिंग बघा, कलरची थोडंसं थांबा, मी तुम्हाला ओपन नाही करून दाखवलं का. डिटेलिंग बघा, हे बघा, कलरची डिटेलिंग बघा, किती सुंदर प्रकारे केली आहे. माझ्या आजोबांना खरोखरच खूप छान कलाकार होते, खूप छान कलाकार होते. तर हा आहे गोकुळ. आणि गोकुळचे बघा हे वाले साचे आहेत, हे जे साचे आहेत ना, हे सगळे गोकुळचे आहेत. म्हणजे जो आता हा बनवला गेलाय, तर हा गोकुळ माझ्या पप्पांनी बनवलाय, कालच बनवलाय. तर पुढे 1 मिनिट थोडंसं बघा दाखवतो. गोकुळाचे हे बघा, हे साचे असतात. म्हणजे हा आहे ना, हा एवढा पाट वेगळा असतो. नंतर हा एवढा पाट वेगळा असतो. नंतर हा एवढा पाट, इथून एवढा पाट वेगळा असतो. ह्याचे टोटल असतात 3 साचे. तर हा आहे गोकुळ साच्यामधला फ्रेश, ज्याला डिटेलिंग आणि काहीच नाही केली आहे. तर नंतर ह्या साच्यानंतर गोकुळ फिनिशिंग केल्यानंतर कसं दिसतं तुम्हाला हे पण दाखवतो. हे आहे थोडी बिग साईज.
ती स्मॉल साईज होती. आता हा थोडा मोठावाला गोकुळ आहे. हे बघा असा होतो गोकुळ. त्याला डिटेलिंग केल्यानंतर, त्याला प्रॉपर जेव्हा फिनिशिंग देतो, फिनिशिंग केल्यानंतर असा गोकुळ दिसतो. हे बघा हा आहे गोकुळ फिनिशिंग केल्यानंतर. आता दहीहंडी येते, दहीकाळा येतो, तेव्हा मी या गोकुळाची आपण पूजा करतो. तर ॲक्च्युली हे जे एवढे मोठे मोठे गोकुळ आहेत, किंवा तुम्हाला दाखवतो हे जे नाग आहेत ना, हे नाग हे गोकुळ आपल्या मुंबईमध्ये तुम्हाला कुठेच दिसणार नाही. कारण की आपल्या मुंबईला हे नाहीच वापरत ॲक्च्युली. आपल्या मुंबईमध्ये कसे 5 रुपये 10 रुपये अशा रेटने तिकडे आपल्या विकत घेतले जातात. पण इकडे हा जो नाग आहे ना, या नागाची इकडे कॉस्ट असेल काहीतरी 400 रुपयेपर्यंत ही याची कॉस्ट आपल्या गावामध्ये. कोकणात, मी माझ्या कोकणाचं सध्या सांगतोय, मग आमच्या गावाला ह्या नागाची 400 रुपयाला प्राईस जाते, म्हणजे विकली जाते. पुन्हा हा वाला जो नाग आहे, हा वाला नाग 200 रुपयापर्यंत विकला जातो, 200-150 रुपयापर्यंत विकला जातो. आणि हे जे गोकुळ, हे गोकुळ कितीपर्यंत जातात? 1000. हे जे गोकुळ ही मोठी साईज आहे, हे 1000 रुपयापर्यंत विकली जातात. आणि ही आहे छोटी साईज. म्हणजे बघू शकता तुम्ही, जर दाखवा ना प्रॉपर दिसतं ना फ्रेममध्ये. हे बघा ही आहे छोटी साईज, ही आहे मोठी साईज. ही असेल तरी पण 500. आता मला याच्यात अंदाज तर नाही आहे, पण मी तुम्हाला एक अंदाज सांगतो थोडाफार. तर अशा प्राईजला विकले जातात. आणि एक खास तुम्हाला गोष्ट सांगतो, गोकुळामध्ये खूप क्वालिटी असतात, नागामध्ये पण खूप क्वालिटी असतात. म्हणजे एक साईज, आता ही साईज वेगळी झाली, ही साईज वेगळी झाली, ही साईज वेगळी झाली. तशाच नागामध्ये, गोकुळामध्ये पण, गणपतीमध्ये पण खूप वेगवेगळ्या साईज, वेगवेगळे डिझाईन असतात. तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून एक साईज दाखवतो, अजून एक वेगळा गोकुळ दाखवतो, जो माझ्या आजोबांनी बनवला होता. तो जस्ट मला आता आईने आणून दिला. तर तुम्हाला मी माझ्या आजोबांनी बनवलेला गोकुळ दाखवतो. तो एवढा सुंदर दिसतोय ना की माझ्या बाजूला त्यामुळे दाखवतो. एक मिनिट आता ते उत्सुकता तुम्हाला दाखवायला की माझ्या आजोबांनी किती सुंदर कलाकारी केली आहे. आता हा एवढूसा गोकुळ होता, एवढूसा गोकुळ पण मला उचलायला झेपत नाही. कारण की नाही म्हटलं तरी पण हा 2 किलोचा तरी गोकुळ असेल, एवढं जड आहे हा गोकुळ. कारण की माती ना प्रॉपर. तर तुम्हाला दाखवतो आता माझ्या आजोबांनी बनवलेला गोकुळ. हा बघा किती सुंदर दिसतंय. हा माझ्या आजोबांनी बनवलेला गोकुळ आहे. तुम्ही बघू शकता. कृष्णा हा इकडे पुढे जरा. ह्याची आखणी बघा, ह्याची आखणी, ह्याचे कलर्स, आणि किती सुंदर दिसतं. आणि बघा तुम्हाला मी मगाशी डिझाईन दुसरी दाखवली, ही आता डिझाईन दुसरी आहे. तर मग खूप प्रकारचे असे येतात गोकुळ कृष्ण येतात. तर मग खूप सुंदर दिसतंय हा, खूप 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 सुंदर. आणि अजून एक गोष्ट माझ्या आजोबांनी बनवलेली, ते पण तुम्हाला दाखवतो. हे आहे गौरीचं मुकुट. हे आहे गौरी, म्हणजे त्याला खायला खूप वर्ष आली म्हणून थोडंसं डल पडलाय. हे आहे गौरीचं मुकुट. ह्याची आखणी आणि यांचे लिप्स आणि नाक बीक बघा किती डिटेलमध्ये, किती सुंदर डिटेलमध्ये आहेत. हे गौरीचं मुकुट, म्हणजे आपण जे गौरी गणपती म्हणतो ना, तेव्हा ह्या मुकुटाचा वापर केला जातो. तर हे माझे सगळं आजोबांनी बनवलेलं आहे. तर हा जो ब्लॉग आहे ना ॲक्च्युली स्पेशली हा काय म्हणजे ह्यात मी काय जास्त एडिटिंग नाही केली, काय जास्त केलं, कारण की मला तुम्हाला आता कला दाखवायची होती. कला काय असते, जे माझ्या आयुष्यात आहे, जे काय माझं सगळं जे काय आहे ते तुम्हाला दाखवायचं होतं. म्हणून मी आता हा छोटासा ब्लॉग बनवला होता. जर तुम्हाला हा असा ब्लॉग आवडला असेल, आवडणार तर 100%, कारण की कला आहे शेवटी. तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून खूप छान छान ब्लॉग येतील. कदाचित गणपती तर आम्ही बनवत नाही, म्हणजे बनवायचो नाचं. आमचे खूप मोठा कारखाना होता आमचा. आम्ही गणपती बनवायचो, पण माझ्या बाबा गेल्यानंतर मग गणपती करणं कोणाला पॉसिबल आलं, कारण की प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी होतं. पण ती कला आम्ही पुन्हा घेऊ आमच्या अंगात, आणि ते आम्ही पुन्हा चालू पण करू. आणि मग भेटूच लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि थँक्यू सो मच. आणि छान छान कमेंट करा आणि सांगा तुम्हाला माझी कलाकारी कशी आवडली. थँक्यू.